हॅलो फ्रेंड्स आज आपण सुरू करणार आहोत चॅप्टर नंबर 3 तुमच्या अल्जेब्रामधला म्हणजेच मॅथ्स पार्ट 1 मधला अर्थमेटिक प्रोग्रेशन खूपच इझी चॅप्टर आहे समजण्यासाठी आणि आपण त्याचा अभ्यास अशा प्रकारे करणार आहोत की त्याचे फुल मार्क्स आपल्याला मिळायला हवेत. आपण 100% प्रयत्न करू की आपल्याला सगळ्यांना त्याचे फुल मार्क्स मिळायलाच हवेत. तर आपण सुरू करूया. आता अर्थमेटिक प्रोग्रेशनमध्ये जे आपल्याला शिकायचं आहे ते आहे सिक्वेन्स, nth टर्म, अर्थमेटिक प्रोग्रेशन आणि सम ऑफ टर्म्स. तर सिक्वेन्स म्हणजे काय? तर सिक्वेन्स म्हणजे अ सेट ऑफ नंबर्स वेअर नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर. आपण म्हणूया की एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये जेव्हा नंबर अरेंज केलेले असतात त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स. म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊया की समजा आपण असे नंबर लिहिले 1 2 3 4 5 डॅश डॅश डॅश. तर आपण सांगू शकतो की पहिलं टर्म 1 आहे, दुसरं 2 आहे, तिसरं 3 आहे, फिफ्थ टर्म इज 5, 100 टर्म इज 100. तर आपण थोडंसं इमॅजिन करू शकतो जेव्हा सिक्वेन्स लिहिलेले असतात किंवा आपण लिहिलं 2 4 6 8. तर ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला थोडीशी आयडिया येते. तर त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स. तर असं सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स. आता सिक्वेन्सचा अभ्यास आपल्याला करायचा नाही, सिक्वेन्सचा अभ्यास आपला ऑलरेडी झालेला आहे. आपल्याला शिकायचं आहे ते आहे अर्थमेटिक प्रोग्रेशन ऑर AP. आता nth टर्म दिलं आहे सिक्वेन्समधलं ते थोडंसं समजून घेऊ आणि आपण अर्थमेटिक प्रोग्रेशनकडे जाऊ. खूप कमी वेळामध्ये आपण व्यवस्थित शिकणार आहोत. आता जेव्हा आपण असे लिहितो नंबर्स तर जे पहिलं टर्म असतं ते 2 आहे, त्याला आपण म्हणतो AP T1. सिक्वेन्समध्ये आपण A1 म्हणत होतो. A1 किंवा T1 काहीही म्हणालं तरी चालेल. तर आता आपण टेक्स्टबुक प्रमाणे घेऊया की पहिला जो टर्म असतो त्याला आपण म्हणतो T1, जो दुसरा टर्म असतो त्याला आपण म्हणतो T2, तिसरा T3, चौथा T4, पाचवा T5, 7th 800 टर्म असेल तर तो T100 असेल. आता इकडे तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल जसं जसं राईटला जातो आपण तसा नंबर लार्जर होताना आपल्याला दिसतोय. तर हे आहे 2 4 6 8. हे आहे एक सिक्वेन्स आणि ह्याच्यामध्ये nth टर्म जे आहे, nth टर्म काय असतं तर जेव्हा एखादं इन्फिनाइट नंबर्स असतात एखाद्या सेटमध्ये, एखाद्या सिक्वेन्समध्ये इन्फिनाइट किती नंबर्स असतील आपण सांगू शकत नाही. आता 2 4 6 8 टू इन्फिनिटी आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारचं जेव्हा एखादं सिक्वेन्स असतं तर त्याच्यामधला एखादा स्पेसिफिक टर्म नंबर इंडिकेट करण्यासाठी आपण TN वापरतो. TN म्हणजे nth टर्म आपण म्हणूया, nth टर्म. आता nth टर्म काय असतं तर समजा तुम्हाला सांगितलं की फाइंड द 57th टर्म ऑफ दिस सिक्वेन्स. ह्याचा 57th टर्म आपल्याला करायचं आहे. तर आपण लिहूया TN वेअर n इज इक्वल टू 57. तुम्हाला सांगितलं 150 टर्म काढूया तर TN यू हॅव टू फाइंड TN वेअर n इज इक्वल टू 150. तर n इज द नंबर ऑफ द टर्म आपण म्हणूया की 150व्या नंबरचं टर्म आपल्याला फाइंड करायचं असेल तर n इज इक्वल टू 150 किंवा मी म्हणालो 57 नंबरचं टर्म काढायचं असेल तर n इज इक्वल टू 57. तर त्याला आपण म्हणतो TM, दॅट इज nth टर्म नंबर. लक्षात ठेवायचं आपल्याला फक्त 2 गोष्टी ह्याच्यामध्ये शिकायच्या आहेत. एक आहे TN आणि एक आहे SN. तर TN म्हणजे टर्म नंबर आणि SN म्हणजे सम ऑफ नंबर. इतकं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ह्या चॅप्टरमध्ये दुसरं काही विशेष असं शिकण्यासारखं नाही आहे. तितकं लक्षात ठेवलं तुम्ही फुल मार्क्स ह्याच्यात घेऊ शकता आणि तेच आपल्याला आज शिकायचं आहे. आता ह्याच्यामध्ये पुढचा भाग जो आहे अर्थमेटिक प्रोग्रेशन. अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय तर एक अशी आपण म्हणूया अशा पद्धतीची एक सिक्वेन्स तर ज्याच्यामध्ये नंबर बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. 2 टर्म्समधला जो डिफरन्स असतो तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे काय तर आपण हे घेऊया. फर्स्ट टर्म इज T1 इज 2, सेकंड टर्म इज T2 is 4
अशा पद्धतीने जर आपण गेलो तर तुम्ही 8 - 6 is 2, 6 - 4 is 2, 4 - 2 is 2. तर प्रत्येक दोन टर्ममधला जो डिफरन्स आहे, द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. सगळीकडे 2 आहे, बरोबर. किंवा पहिलं बघितलं तर तुम्ही 1 2 3 4 5 डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स काय आहे, 1 आहे. प्रत्येक ठिकाणी 1 आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या सिक्वेन्स असतात ज्याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, सेम असतो सगळीकडे डिफरन्स, त्यांना आपण म्हणतो अर्थमेटिक प्रोग्रेशन ऑर AP. खूप सोपं आहे. एक सिक्वेन्स ज्याच्या प्रत्येक दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला म्हणजे क्रमागत आपण म्हणूया, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लागोपाठची दोन असतात ते, त्या दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण म्हणतो अर्थमेटिक प्रोग्रेशन. आता अर्थमेटिक प्रोग्रेशनच्या पहिल्या एक्सरसाइजमध्ये खूप कमी सम आहेत आणि खूप इझी सम आहेत. त्याच्यातली काही मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे आणि काही तुम्हाला स्वतः ट्राय करायचे आहेत. तुम्हाला पूर्ण सोल्युशन पाहिजे असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे व्हिडिओच्या, तर त्याच्यात तुम्हाला पूर्ण सोल्युशन मिळून जाईल. पण आत्ता मी फक्त तुम्हाला काही प्रत्यक्ष बोर्डवर काही सम तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि कॉन्सेप्ट जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर AP अँड इफ दे आर AP फाइंड कॉमन डिफरन्स. अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर त्याच्यातले जे महत्त्वाचे क्वेश्चन जे मला वाटतात ते मी लिहिले तिकडे. फर्स्ट एक्झाम्पल आपण ऑलरेडी घेतलं होतं. तर 2, 4, 6, 8 डॅश 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 अशा पद्धतीची आपल्याला सिक्वेन्स दिलेली आहे. ती AP आहे किंवा नाही आपल्याला फाइंड करायचं आहे आणि जर AP असेल तर कॉमन डिफरन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. मी खूप सोपं दाखवणार आहे, बघून घ्यायचं आहे. तर दिस इज T1, दिस इज T2, T3 अँड T4. मी आताच तुम्हाला सांगितलं, ओके. तर जर ती AP असेल तर दोघांमधला फरक जो असतो, कॉमन डिफरन्स असतो, तो सगळीकडे सारखा असतो. द डिफरन्स शुड बी कॉन्स्टंट. तर आपण बघूया, हिअर T2 - T1 इज इक्वल टू 4 - 2 इज इक्वल टू 2. T3 - T2 is equal to 6 - 4 is equal to 2. T4 - T3 is equal to 8 - 6 is equal to 2. तर आपण लिहूया, this is an AP, that is arithmetic progression. आणि ॲज आपल्याला लिहायचं आहे D ची व्हॅल्यू, डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 2. सो ॲज D इज इक्वल टू 2 असं आपल्याला फक्त आन्सर लिहायचं आहे. आपल्याला सगळीकडचा डिफरन्स फाइंड करायचा, तर तो इक्वल असेल तर ते अर्थमेटिक प्रोग्रेशन आहे. नेक्स्ट बघूया, -10, -6, -2, 2. सो हिअर T1 इज -10, T2 is -6, T3 is -2, T4 is 2. Now find the difference between two consecutive terms. Same तसंच लिहायचं आहे. Here T2 - T1 is equal to -6 minus 10 is equal to -6 plus 10 is equal to 4. T3 minus T2 is equal to -2 minus -6 is equal to -2 plus 6 is equal to 4. T4 minus T3 is equal to 2 minus -2 is equal to 2 plus 2 is equal to 4. So difference between two consecutive terms is constant. Therefore this is an AP and D लिहायचं आहे. D is equal to 4. So D is the difference between two consecutive terms. लक्षात ठेवायचं आहे. इकडे आपल्याला करायचं आहे T1, T2, T3. So T1 is -1.1/5, T2 is -1/5,
T3 इज -1/5. सो हिअर डिफरन्स काय आहे दोघांमधला? डिफरन्स इज 0. कसं काय? तर हिअर T2 minus T1 is equal to -1/5 minus -1/5 is equal to -1/5 plus 1/5 is equal to 0. आता सगळं जर आपण अशाच पद्धतीने केलं, T3 minus T2, T4 minus T3 सगळ्यांमधला फरक काय येणार आहे? 0. सो दिस इज अन AP. लक्षात ठेवायचं आहे, म्हणून ही AP आहे. ओके, तर ही AP आहे. सो दिस इज अन AP and D is equal to 0. मी जास्त डिटेलमध्ये लिहित नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तुम्हाला कंटाळवाना वाटतो, कारण मला तर हे येतं असं आपल्याला वाटतं, म्हणून मी जास्त मोठा व्हिडिओ होणार नाही याची काळजी घेतोय, म्हणून थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. आता उरलेली जी उदाहरणं आहेत ती तुम्हाला अशाच पद्धतीने सॉल्व करायची आहेत. खूप सोपं आहे. काही अडचण आली तर कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मी सोल्युशनवर अजून एक वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, पण नक्की सांगा. ओके, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट AP वेअर फर्स्ट टर्म इज A अँड कॉमन डिफरन्स इज D. तर आपल्याला क्वेश्चन नंबर 1 घेतलेला आहे, आपण 2 घेतलेला आहे आणि 4 घेतलेला आहे. अतिशय सोपी सम आहेत. उरलेली सम तुम्ही स्वतः ट्राय करायचं. मी फक्त तुम्हाला मेथड दाखवतो की कशा पद्धतीने करायचे. नाव A इज इक्वल टू 10, D इज इक्वल टू 5. सो T1 that is A is equal to T1 is equal to 10. फर्स्ट टर्म मिळाला आपल्याला. नाव सेकंड टर्म इज T2 is equal to A plus D. A plus D कॉमन डिफरन्स आहे तो ॲड करायचा आहे फक्त. सो A plus D, सो दॅट इज 10 plus 5 is equal to 15. ओके, सो T2 is 15. T3 is equal to T2 plus D is equal to 15 plus 5 is equal to 20. So T3 is equal to 20. T4 is equal to T3 plus D is equal to 20 plus 5 is equal to 25. तर अतिशय इझी आहे, खूप इझी आहे. बघा, समजून घ्यायचं आहे. आपण काय करतो? A मध्ये D ॲड करतो. A इज T1. सो T1 पहिला आपण लिहिलं फर्स्ट टर्म, देन T2 इज इक्वल टू T1 प्लस D, दॅट इज A प्लस D. तुम्ही T1 प्लस D लिहू शकता. सो T1 प्लस D इज इक्वल टू 10 प्लस 5. नंतर T2 प्लस D, T3 प्लस D, T4 प्लस D, T5 प्लस D. सो ऑन आपण अशा पद्धतीने सगळी टर्म्स फाइंड करू शकतो. सो क्वेश्चन वॉज फाइंड द AP. सो AP, रिक्वायर्ड AP आपण म्हणूया is, required AP is T1, T2, T3, T4, so on. So T1 is 10, कॉमा द्यायचा आहे. T2 is 15, कॉमा द्यायचा आहे. T3 is 20, T4 is 25 and so on. Very easy. Next, तर A is equal to -7, D is equal to 1/2. A is equal to -7, so T1, A is equal to T1 is equal to -7. T2 is equal to T1 plus D is equal to -7 plus 1/2. सॉल्व करायचं आहे. इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो -14 प्लस 1/2 इज इक्वल टू -13/2 इज इक्वल टू, सॉल्व करा, आन्सर मिळेल. सो -6.5. So T2 is equal to -6.5. T3 is equal to T2 plus D is equal to -6.5 plus 1/2. आता लक्षात ठेवायचं आहे, थोडंसं स्मार्ट व्हायचं आहे. 1/2 कॅन बी रिटन इज 0.5. ओके, तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. -6.5 प्लस
0.5. इकडे पण तुम्ही तसं करू शकले असते. तुम्हाला स्मार्ट होऊन सम सॉल्व करायची, कमी वेळेमध्ये सम सॉल्व करायची आहेत. सो इज इक्वल टू -6. दिस इज T3. T4 इज इक्वल टू T3 प्लस D इज इक्वल टू -6 प्लस 0.5 इज इक्वल टू -5.5. खूप इझी आपण सॉल्व करू शकतो. दिस इज व्हेरी इझी. फक्त कॉमन सेन्स यूज करायचा आहे. आता इकडे आपल्याला जी AP मिळालेली आहे ती आहे T1 इज इक्वल टू -7. सो रिक्वायर्ड AP इज -7 -6.5 -6 -5.5 and so on. So common difference is 1/2. D is 1/2 and A is -7. Very easy. Okay, next पाहूया. A is equal to -1.25, D is equal to 3. आपण पहिलं काय करतो? सो A is equal to T1 is equal to -1.25. Now T2 is equal to T1 plus D is equal to -1.25 plus 3 is equal to, सबट्रॅक्शन होईल. 3 - 1.25 मायनस आहे इकडे, प्लस आहे म्हणजे सबट्रॅक्शन होईल. सो 1.75. T3 is equal to T2 plus D is equal to 1.75 plus 3 is equal to 4.75. Okay, T4 is equal to T3 plus D is equal to 4.75 plus 3 is equal to 7.75. So required AP is first term -1.25, next term D is 1.75, then next is 4.75, next is 7.75 and so on. तर खूप इझी आहे. दिलेल्या A आणि D वरून जी आपल्याला रिक्वायर्ड AP असते ते फाइंड करणं. तो क्वेश्चन नंबर 2, जे रिमेनिंग सम्स आहेत ती तुम्ही स्वतः सॉल्व करायची आहेत. आणि जी मला थोडीशी हार्ड वाटत होती, थोडीशी विचार करायला लावणारी वाटत, ती मी स्वतः घेतलेली आहेत. पूर्ण सोल्युशन मी पुन्हा एकदा सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा मी प्रयत्न करतो. पण स्वतः प्रयत्न करा, शक्यतो स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तर पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे जाऊया. तर क्वेश्चन नंबर 3 आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 आहे फाइंड A अँड D, दॅट इज फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. अतिशय सोपा आहे. आपल्याला दिलेलं आहे 5, 1, -3 आणि -7. आता इकडे फर्स्ट टर्म फाइंड करणं म्हणजे काहीही न करता फक्त पहिला नंबर उचलून नेण्यासारखं आहे. तर A बरोबर फर्स्ट टर्म, दॅट इज A इज इक्वल टू T1, दॅट इज फर्स्ट टर्म. ओके, सो हिअर 5, हिअर 0.6 अँड हिअर 1/4. हे खूपच सोपं आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे कॉमन डिफरन्स, दॅट इज D. सो फक्त काय करायचं आहे, सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म सबट्रॅक्ट करायचं आहे. तुम्हाला D ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो लिहायचं आहे हिअर A इज इक्वल टू 5, पहिला आन्सर मिळालं. आणि कॉमन डिफरन्स, और यू कॅन राईट हिअर फर्स्ट टर्म is equal to A is equal to 5 and common difference is equal to D. Common difference is D. D is equal to T2 minus T1. बस इतकं करायचं आहे. सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. सो दॅट इज 1 minus 5 is equal to -4. So D is equal to -4. आन्सर लिहिताना लिहायचं आहे A is equal to 5, D is equal to -4. This is our
फायनल आन्सर. A इज इक्वल टू 5 फर्स्ट टर्म अँड D दॅट इज कॉमन डिफरन्स इज इक्वल टू -4. लक्षात ठेवायचं आहे, सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म मायनस करायचं आहे, थर्ड टर्ममधून सेकंड टर्म मायनस करायचं आहे, फोर्थ टर्ममधून थर्ड टर्म मायनस करायचं आहे D फाइंड करण्यासाठी. नेक्स्ट बघूया. सो युअर फर्स्ट टर्म A इज इक्वल टू 0.6. मी तुम्हाला म्हणालो की काहीही करायचं नाही, पहिलं टर्म उचलून लिहायचं आहे. D फाइंड करायचं आहे. D इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू 0.9 मायनस 0.6 इज इक्वल टू 0.3. तर 0.3 D इज इक्वल टू 0.3 सेकंड आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. A इज इक्वल टू 0.6 and D is equal to 0.3. This is final answer. Next question बघूया. 4 1/4 3/4 5/4 7/4 सॉल्व करायचं आहे. मी तुम्हाला म्हणालो फर्स्ट टर्म A इज इक्वल टू 1/4 दॅट इज फर्स्ट टर्म डायरेक्ट लिहायचं आहे आपल्याला. D फाइंड करायचं आहे. सो D इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू 3/4 मायनस 1/4 इज इक्वल टू 3 minus 1/4 is equal to 2/4 is equal to 1/2. Okay, so 1/2 is D and A is equal to 1/4. अशा पद्धतीने आपल्याला सहज सॉल्व करता येतं. खूप इझी आहे म्हणून मी सहज तुम्हाला सॉल्व करून देतोय. जे स्टेप वाईज सम सोडवायचे ते तुम्हाला व्यवस्थित मी सॉल्व करून देणार आहे. हे फक्त आपलं कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी पहिलं एक्सरसाइज आहे. पण एक सम सुटलेला आहे ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचं आहे. समजत नसेल, मी पुन्हा एकदा सांगतो, काहीही समजत नसेल तर कमेंट करून जरूर विचारा. मी तुम्हाला पुन्हा सॉल्व करून दाखवेन किंवा तुमचा डाऊट क्लिअर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. तर सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमसाठी मी जाणून बुजून हे मराठीमधून व्हिडिओ बनवत आहे. बऱ्याच पालकांचे, बऱ्याच पॅरेंट्सचे मला कॉल आले की हिंदीमधून न बनवता मराठीतून बनवा. तर मी मराठीतून सुरुवात केलेली बनवण्यासाठी. काही चुका होत असतील तर मला नक्की सांगा, मी प्रयत्न करेन सुधारण्याचा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.